लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे। नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघांच्या मतमोजणीची व्यवस्था नागपुरातल्या कळमना यार्ड इथे करण्यात आली आहे। 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीपूर्वी 3 जून रोजी रंगीत तालीम होणार आहे। दोन्ही लोकसभा मतदारसंघात एका फेरीत 120 मशीन्समध्ये पडलेल्या मतांची मोजणी केली जाईल। नागपूरसाठी किमान 16 आणि जास्तीत जास्त 19 तर रामटेकसाठी किमान 20 आणि जास्तीत जास्त 25 फेऱ्यांमध्ये मतमोजणी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी दिली आहे। नाही, याच्यामध्ये येत्या 4 तारखेला पूर्ण भारतभर काउंटिंगची प्रक्रिया सुरू होणार आहे। त्यामध्ये नागपूरमध्ये आपल्याकडे 2 पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीज आहे, एक 9 रामटेक आणि 10 नागपूर। याकरिता ऑलरेडी कमिशनकडून आपल्याला परवानगी आलेली आहे। कळमना मार्केट इथे 2 आपण शेड घेऊन त्याच्यामध्ये काउंटिंग प्रक्रिया सुरू करणार आहे। याच्यामध्ये दोघांचंही काम अंतिम झालेलं आहे। आता कम्प्युटर, लॅन, इंटरनेट लावण्याचं काम सुरू आहे। सगळं काम उद्यापर्यंत संपून जाईल। ऑलरेडी एक ट्रेनिंग आमची मतदान केंद्र, मतदान जे करणार आहे मतमोजणी कक्ष यांचं ट्रेनिंग ऑलरेडी झालेलं आहे आणि जवळपास 120 आणि 120 240 टेबल आपण EVM काउंटिंगसाठी लावलेले आहे। म्हणजे 120 टेबल नागपूरमध्ये आणि 120 टेबल रामटेकसाठी लावलेले आहे आणि 10 टेबल पोस्टल बॅलेटसाठी लावलेले आहेत। त्याच्यासाठी अधिकारी नेमणूक सगळं तयारी पूर्ण झालेली आहे आणि रंगीत तालीम आम्ही म्हणजे त्या ठिकाणी येत्या 3 तारखेला ते ट्रेनिंग घेणार आहे आणि स्ट्रॉंग रूमपासून काउंटिंगच्या ठिकाणापर्यंत आणि काउंटिंग झाल्यावर वापस स्ट्रॉंग रूमपर्यंत आणण्याची पूर्ण अरेंजमेंटसुद्धा झालेली आहे। त्याकरिता लागणारी गाड्या, त्याच्यानंतर त्या ठिकाणी सिक्युरिटी अरेंजमेंट 3 टायर सिक्युरिटी आपल्याला ते ठेवायची आहे। त्यासाठी स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स, डिस्ट्रिक्टचे पोलीस आणि CAPF या तिघांची पण त्याच्यामध्ये नियुक्ती करण्यात येणार आहे। त्यामुळे आमची तयारी पूर्ण झालेली आहे। त्यामुळे सकाळी 8 वाजता 4 तारखेला काउंटिंग बरोबर टाईमला सुरू होईल।